वेलकम टू माय मनीषास किचन। खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, अपलोड पण आजच करणार आहे। काही कारणांमुळे व्हिडिओ बनवता आले नाहीत, तर आज व्हिडिओ बनवते। तर कर्नाटकची स्पेशल डिश आहे मंगळूर बन्स। तर मी आज ती रेसिपी बनवणार आहे। तर त्याला लागणारं साहित्य काय काय लागतं ते आपण पाहू। चला तर मग माझ्या किचनकडे। त्यासाठी लागणारं साहित्य मैदा घ्यायचा, पावशर, पाव किलो मैदा। त्याला तीन केळी पिकलेली, पूर्ण पिकलेली केळी घ्यायची आणि केळी मॅश करून घ्यायची मिक्सरमध्ये। हाताने करू शकता पण मिक्सरमध्ये छान मॅश होतात। आणि दही, कणिक मळताना दही, 1-2 चमचे साखर, चवी सोडा पाहिजे, बेकिंग सोडा नाही, घरातला सोडा, अर्धा चमचा जिरा, चवीपुरतं मीठ आणि लागेल तसं पाणी मळताना घ्यायचं। तर हे सर्व साहित्य लागतं ते आपण आता मैदा चाळून घेऊ, त्याचं कणिक तयार करू आणि त्यासोबत खायला लागणारी भाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य कच्चा वाटाणा, तुम्ही फ्रोझन वाटाणा पण घेऊ शकता। तो भिजत ठेवायचा, नंतर अगोदर कुकरला लावून शिजवून घ्यायचा। बटाटा, हे दोन्ही मिक्स करून भाजी तयार करायची, त्यासोबत खूप सुंदर लागते। आपण केळी मगाशी सांगितल्याप्रमाणे मिक्सरमध्ये मॅश करून घेतलेले आहेत, अशा प्रकारे झालेले। त्याच्यामध्ये साखर घालायची 2 चमचे, दही 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे, थोडेसे जिरे। सोड्याचं प्रमाण शक्यतो कमीच घ्यायचं, अगदी चिमूटभर। चवीपुरतं मीठ। नंतर त्याच्यामध्ये हे सगळं छान मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण चाळलेला मैदा आहे त्याच्यामध्ये मिक्स करा। आपली कणिक मळून तयार आहे। अशी कणिक मळायची, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मिडियम मळायची आणि त्याला 1 तास भिजत ठेवायची, म्हणजे कणिक छान फुगते। त्यासाठी तर आपण मग त्याला 1 तास ठेवू। ती भिजते कणिक, तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारी भाजी ती तयार करून घेऊ। तर आपल्याला सर्वप्रथम काय लागणार आहे, फोडणीसाठी कांदा। कांदा हे मी सगळं रेडी करून घेते। चला पुढे जाऊ। त्याच्यासोबत चटणी हवी। चटणीसाठी शेंगदाणे घ्यायचे, सोलायचे, तेलामध्ये थोडेसे हे करून घ्यायचे, गरम करून घ्यायचं। ओलं खोबरं, 4 मिरच्या तुमच्या घरामध्ये कसं तिखट लागतं त्याप्रमाणे घ्या आणि ग्राइंड करताना साखर 1 चमचाभर टाकायची। चला आपण तोपर्यंत चटणी तयार करून घेऊ। मिरची, ओलं खोबरं, आपण तेलात गरम केलेले शेंगदाणे आणि 1 चमचा साखर। साखर ग्राइंड करताना काय करायचं, सगळी मिक्स होते। कोणाला आवडत असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल। चला मग आपण मिक्सर ग्राइंड करून घेऊया चटणी। आपली ग्राइंड करून चटणी पेटल तयार आहे। तर याला आपण फोडणीची तयारी करू। तर कच्ची फोडणी द्यायची असते ना, तर आपण त्याची तयारी करू। फोडणीची तयारी, त्याच्यासाठी पॅन ठेवला, 1 चमचा तेल गरम होतं आहे। तेल गरम झालं की मोहरी टाकायची। तेल गरम झाले, मोहरी टाका, तडतडली, थोडीशी जिरे घाला, गॅस बंद करा कारण जिरे जळतील। कढीपत्ता, फोडणी रेडी आहे। पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचं। थंड झाले की ते आपण ग्राइंड केलेल्या चटणीमध्ये मिक्स करायचं। म्हणजे आपण आता भाजी तयार करून घेऊ। त्याच्यासाठी गॅस चालू केला, त्याच्यावरती कुकर ठेवला। कुकरमध्ये करून घ्यायची म्हणजे झटपट होऊन जाते। तेल गरम झाले, थोडंसं मोहरी, जिरं थोडं जास्त वापरा, तडतडले, गॅस बारीक घ्या।
करून घ्या. त्यामध्ये हळद टाका. कांदा ब्राऊन होतोय. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये टमॅटो आवडत असेल तर टमॅटो घालू शकता, नाही आमसुलीही चालेल. ज्यांच्या घरी असं आंबट चालतं, कोण खातं कोण नाही खात, त्यांच्या प्रत्येकाच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. मी नाही घालत आहे, मी फक्त कांदा सांगितल्याप्रमाणे घातलेला आहे. तुम्ही तेही वापरून करू शकता. त्याच्यामध्ये आपला मसाला तिखट 1 चमचा आणि बेडगी पावडर 1.5 चमचा घाला. तुम्ही तिखट जसं खात असाल घरामध्ये त्या पद्धतीनं तुम्ही घाला, चालेल. हे परतून घ्या आपला शिजलेला वाटाणा. बटाटा कच्चाच आहे, शिजून घेतलेला नाही आहे. वाटाणा अर्धा कच्चा आहे, तो ह्या बटाट्यासोबत शिजून जातो. साखर 1 चमचा किंवा तुम्ही गूळ वापरू शकता. मीठ, आणि कोथिंबीर सर्व घालायचं. सर्व हलवून घ्या. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा असेल, खोबऱ्याचं वाटण किंवा शेंगाची पावडर, तर तुम्ही घाला. मी वापरत नाही, कारण अगोदरच तळलेला जिन्नस आहे बन्स, त्याच्यामुळं हे असं हेल्दी छान लागतं. सगळं मिक्स करून घ्या. शिजण्याकरता आपण 1 पेला किंवा 1 ते 1.5 पेला पाणी घ्या, म्हणजे ती दबदबीत होते भाजी. उकळी येऊन द्यायची. उकळी येऊन दिली की कुकरचं टोपण झाकायचं, 2 शिट्ट्या काढायच्या. आपली भाजी तयार. आपली चटणी ग्राइंड करून मग आपण रेडी केली होती, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला. साखर ऑलरेडी आपण घातलेली आहे आणि आपण तयार केलेली फोडणी ती गारही झाली, तर त्याच्यामध्ये छान हलवून घ्या. कोथिंबीर घाला. छान मिक्स करून घ्या. आपली चटणी खाण्यासाठी रेडी. आपण कणिक मळून ठेवलं होतं, तो डो कसा 1 तासाच्या वरती झाला आहे. कसा झाला आहे बघू. छान भिजला आहे. त्याला आपण थोडंसं तेल लावून छान मर्दून घेऊ एकजीव. आपण आता तयार करायला घेऊ बन्स. चला, आपण गोळे घेतलेत, थोडे मोठे घ्यायचे. हे बन्स अति पातळ नसतात, थोडे जाडजाडच लाटावे लागतात. थोडा मैदा लावायला घ्यायचा. तेल आपलं कडलेलं आहे. थोडं घालून टाका. तेल चांगलंच कडलं आहे आपलं. ब्राऊन तळून घ्यायचा. गॅस बारीक करा आणि आपला बन्स रेडी. आपली भाजी तयार झाली का बघा. चला, हा मस्त. हे बघा, मसाल्याची गरजच नाही, सगळे छान शिजले गेले. हे बघा, वाटाणा बटाटा शिजला गेला. आपण आता प्लेट तयार करायला घेऊ. चला, आपली डिश तयार आहे, मंगळूर बन्स. ती सुसज्ज आहे खाण्यासाठी. आमच्या घरातल्या मुली रेडी आहेत खायला. तर तुम्ही सर्वांनी ही रेसिपी घरी ट्राय करा, खाऊन बघा.
कशी लागते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. अशी होती खुसखुशी मस्त. चला खाऊन घ्या. मस्त झाली की.